राज्यातल्या काही भागांमध्ये आजपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, तर तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता। मनमाड येवल्यासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे पिकांवर संकट, शेतकरी हवालदिल। राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 154 नव्या रुग्णांची नोंद, तर मुंबईत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू। ताप सर्दी खोकल्याच्या रुग्णांना कोरोना चाचणीचा सल्ला, रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्य कोरोना कृती दलाकडून खबरदारी। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच 170 दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार, लवकरच ई निविदा प्रक्रियेला होणार सुरुवात। अनधिकृत फलकांविरोधामधील कारवाईला वेग, मुंबईमध्ये फलक छपाई करणाऱ्या व्यावसायिकांना सुद्धा महानगरपालिकेची नोटीस। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे आणि हिंदू संघटनांनी आक्रमक, तरुणाला आव्हाडांचा मुखवटा लावून काढली धिंड। बोरिवलीमधील टेकडी जलाशयाची करण्यात येणार संरचनात्मक तपासणीच्या काळात कांदिवली, बोरिवली, दहिसर मधील भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। रत्नागिरीमधील खेड शिवतर मार्गावर ट्रकला भीषण आग, शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। सील केलेलं घर फोडल्याप्रकरणी प्रदीप कुकरेजा आणि मारूफ मोटावानीला अटक, ओशिवरा पोलिसांची कारवाई।